आता राजकारणातली एक मोठी बातमी पाहूयात। शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये एक गुप्त बैठक झाली। पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये ही गुप्त बैठक झाली। या बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, देवदत्त निकम हे उपस्थित होते। शिवाय सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। आणि या बैठकी संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, ही राष्ट्रवादीची शरद पवार गटाची गुप्त बैठक नेमकी कधी झाली आणि नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? खरं तर राष्ट्रवादी शरद पवारची बैठक जी आहे ती पुण्यामध्ये आज पार पडली। खरं तर असं बोललं जातं की ते एका लग्नानिमित्त आले होते आणि एकत्रच सर्वजण चालत एका हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि तिथेच सर्वांची भेट झाली आणि काही गोष्टींवरती चर्चा झाली। ज्यावेळेस तटकरेंनी शरद पवार यांची भेट घेतली त्याच्यावर देखील चर्चा करण्यात आली आणि रोहित पवार यांचं देखील स्टेटमेंट जे होतं की 22 आमदार भाजपमधून लढणार आणि त्याचबरोबर जे शेळके आहेत ते देखील म्हणले की रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाणार आहे। सगळ्या गोष्टींवरती अंतर्गत जी आहे जो काही कल आहे त्याच्यावर देखील एक प्रकारे चर्चा झाली। अशी चर्चेची चर्चा आहे। राष्ट्रवादीमध्ये ज्या ज्या विषयांची चर्चा झाली या चर्चेची एक चर्चा आहे, मात्र अधिकृत असं काही कळलं नाहीये। आज पुण्यामध्ये देखील ते सर्व एकत्र एका लग्नानिमित्त जमले होते। प्रीतम, नक्कीच या बैठकीनंतर आता काही निर्णय पुढे पक्षाकडून घेतले जातात का हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।